तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटी अंतर्गत आपल्याला मिनी स्प्रिंकलरसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, त्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्व माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वात आधी इथे आपल्याला महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायची आहे. व नंतर लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपला आधार क्रमांक किंवा वापरकर्ता ID टाकून घ्यायचा आहे व नंतर OTPवरती क्लिक करायचं आहे. OTPवरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा ऑप्शन दिसेल. OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो आधार क्रमांकशी रजिस्टर असेल त्या नंबरवरती आपल्याला OTP येईल. 6 अंकी OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. अशा प्रकारे OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे व OTP तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपण पाहू शकता अर्ज करा असा ऑप्शन दिसेल व आपले वरील नाव दिसेल. तर इथे प्रोफाईल आपली 100% भरलेली पाहिजे. इथे आपण अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन दिसेल. सिंचन साधने व सुविधा याच्या पुढे आपल्याला बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल. बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे आपला तालुका व गाव निवडून घ्यायचं आहे व मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे. मुख्य घटकमध्ये सिंचन साधने आणि सुविधा याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला तुषार सिंचनवरती क्लिक करायचं आहे. बाबमध्ये तुषार सिंचन निवडायचं आहे व नंतर उपघटक निवडून घ्यायचं आहे. इथे आपण पाहू शकता सिंचन साधने व सुविधा तुषार सिंचन निवडून झाल्यानंतर उपघटक हा ऑप्शन दिसेल. उपघटकवरती क्लिक करायचं आहे व मिनी स्प्रिंकलर हा ऑप्शन दिसेल आपल्याला 2 नंबरला. याच्यावरती क्लिक करायचं आहे. मिनी स्प्रिंकलरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली पिकातील अंतर मीटरमध्ये हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपल्याला जशा प्रकारे म्हणजे जेवढ्या अंतरावर आपल्याला मिनी स्प्रिंकलर बसवायचे आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू शकता व हंगाम निवडून घ्यायचा आहे. जो हंगाम असेल तो निवडून घ्यायचा आहे व आपले जे पीक असेल शेतातील ते निवडून घ्यायचे आहे. व इथे आपल्याला खाली आपल्याला आपला गट नंबर व आपलं क्षेत्र दाखवेल. याच्यावरती आपल्याला प्रस्तावित क्षेत्र म्हणजे हेक्टरमध्ये किंवा गुंठ्यामध्ये असू शकते आपले क्षेत्र. इथे हेक्टरमध्ये जसे आपले क्षेत्र असेल जेवढ्या क्षेत्रावरती आपल्याला मिनी स्प्रिंकलर करायचे आहे ते क्षेत्र इथे टाकून घ्यायचे आहे. जेवढे आपल्याला क्षेत्रावरती मिनी स्प्रिंकलरसाठी अर्ज करायचा आहे ते क्षेत्र इथे टाकायचे आहे. व नंतर आपल्याला येथे मी पूर्वसंमतीशिवाय सूक्ष्म सिंचन म्हणजेच मिनी स्प्रिंकलर बसविल्यास अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण यांना संमती देत आहोत. याच्यावरती या डब्यामध्ये क्लिक करायचं आहे व इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जतन करा हा ऑप्शन दिसेल. जतन करा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे येईल. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? नोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण पाहू शकता नोवरती क्लिक करायचं आहे. नोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे व इथे पहा हा ऑप्शन दिसेल. अशा प्रकारे पहा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. येथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे अर्ज केलेले आहे ते अर्ज इथे सर्व अर्ज दाखवेल. येथे आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. म्हणजेच आपल्याला ज्या बाबीसाठी अर्ज पहिल्यांदा करायचा आहे तो प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे व इथे टिक मार्क करायचा आहे व टिक मार्क करून अर्ज सादर करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन किंवा सूचना म्हणून येईल. आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे व आपल्या साध्या मेसेजमध्ये आपल्याला मेसेज येईल. अशा प्रकारे आपण यासाठी म्हणजे मिनी स्प्रिंकलरसाठी अशा प्रकारे आपण अर्ज करू शकता. तर इथे आपण पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. छाननी अंतर्गत अर्जमध्ये इथे आपण पाहू शकता आपण जेवढे अर्ज केलेले आहेत ते आपल्याला इथे दाखवेल. त्या अर्जाची स्थिती म्हणजे अर्ज पाहण्यासाठी इथे आपल्याला साईडला एक डोळ्याचा आयकॉन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे व आपला अर्ज ही आपण अशा प्रकारे पाहू शकता. एक मिनिट. या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जही पाहायला मिळेल. तर याच्यावरती क्लिक करून आपण अर्ज पाहू शकता. तर अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.